सन्माननीय दत्ता पाटील उपस्थित आहेत या व्यासपीठावर। चला खुर्च्या लावून घ्यायचे। आयोजन कमिटी अगोदरच आपण तयारी करायची आहे। अजय, रणजित, आपण पटापट खुर्च्या लावून घ्या। जय बजरंग कारिवली संघ आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय। चेरोबा कोण? कॅप्टन दिना, बॅट ठेव दिना, चल ना काम करायचं आहे, बॅट ठेव दिना। चला दिना, या गोष्टीकडे लक्ष द्या, आपण खुर्च्या लावून घ्यायचे। चेरोबा कोण? आवाज आलाय का? आपण या व्यासपीठाच्या समोर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील आपण इथे करणार आहोत। चेरोबा कोण? नीलम नाईक साहेब, आपण या आपली संघाला घेऊन या आपण व्यासपीठाच्या समोर। 5 संघ या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकापर्यंत ट्रॉफी आहेत। 5 संघांनी बसून घ्यायचंय, खुर्च्यांवर बसून घ्या सर्वांनी। तर आपण सर्वप्रथम इथे सुरुवात करतोय। सेट केला, फलंदाजी झोप उडवली गोलंदाजीच्या माध्यमातून। फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? चिरोबा कोण? यस, दिनेश भोईर ठरलाय फायनलचा मॅन ऑफ द मॅच। ॲडव्होकेट दिनेश भोईर आपण व्यासपीठावर यायचं। पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे ट्रॉफी, गिफ्ट हॅम्पर आणि शीतक आहोत। ॲडव्होकेट दिनेश भोईर हे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच। भगवान चौधरी, मामाश्री, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे। भगवान चौधरी साहेब, आपण ट्रॉफी द्यायची, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ॲडव्होकेट दिनेश भोईर ठरलेला आहे। टाळ्यांचा आवाज कोण कर? खूप खूप अभिनंदन। अंदाज म्हणून एक सुंदर असा गिफ्ट आहे, ट्रॉफी आहे। आम्हाला गिफ्ट जो आहे पोचवला गेलाय कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून आणि स्पोर्ट्स सायकल जी आहे राम चौधरी मामा यांच्या माध्यमातून। कोण असेल खेळाडू? गिफ्ट हॅम्पर आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी। संघाचं नाव आहे कोणगाव। कोण खेळाडू असेल? कसं का दिनेश, ज्याने चांगला परफॉर्मन्स केला, 18 धावा फक्त खर्च केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये, 5 विकेट घेतले आणि खेळाडूचं नाव आहे ॲज अ अंपर मात्र आज मी कोणकर म्हणून खेळला। नाव आहे राजेंद्र पाटील, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। त्याला आपण देत आहोत ट्रॉफी आणि एक गिफ्ट हॅम्पर। दत्ता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही सुंदर अशी चमकती ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर इथे आपण देत आहोत। नक्कीच राजेंद्र पाटीलसाठी जोरदार टाळ्या। कोणकर? टाळ्या झाल्या पाहिजे। चांगला फलंदाजी झोप उडवली राजेंद्र पाटील यांनी आणि ठरला उत्कृष्ट गोलंदाज। पूर्ण स्पर्धेमध्ये 79 धावा ज्याच्या बॅटनं आल्या, षटकारांची आतिषबाजी झाली। खेळाडूचं नाव आहे, टीमचं नाव अगोदर आपण सांगूया, अमर स्पोर्ट कासने आणि खेळाडू आहे शरद हलके, ज्याने 79 धावा बनवलेल्या आहेत। त्यांचा हा पारितोषिक घेण्याकरिता नाना गोंदले इथे स्वतः उपस्थित आहेत। हा पारितोषिक आपण देतोय, एक सुंदर अशी ट्रॉफी आणि एक गिफ्ट हॅम्पर इथे देतोय। उत्कृष्ट फलंदाजासाठी पारितोषिक अमर स्पोर्ट कासने शरद हलकेला जातो या पारितोषिक। खूप खूप अभिनंदन। नाना गोंदले स्वतः हा पारितोषिक घेतात। खूप खूप अभिनंदन। त्यानंतर या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकापर्यंत ट्रॉफ्या ठेवण्यात आलेल्या आहेत। 5व्या क्रमांक उत्कृष्ट फलंदाजासाठी एक नक्कीच LED टीव्ही ठेवण्यात आलेला आहे। आमचे मामा
यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे. शरद हलके आपण पुन्हा यायचं व्यासपीठावर. LED TV आपल्या आहे ती आपण कलेक्ट करायची आहे. खूप खूप अभिनंदन. तर मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून एक स्पोर्ट्स शूज ठेवण्यात आलेले आहेत. असा खेळाडू आहे ज्याने विकेट किपिंगच्या मागे देखील चांगलं काम केलं, चांगली झेल पकडली. कोण असेल खेळाडू? तो ड्राइव्ह मारून झेल पकडली होती. त्या खेळाडूचं नाव नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती असावं. त्या खेळाडूचं नाव आहे, गावाचं नाव आपण अगोदर घेऊया. कोण संघाचं गावाचं नाव आहे, कोण टीम आहे आणि खेळाडू आहे प्रशांत म्हात्रे. त्याने अतिशय सुंदर अशी झेल पकडली आहे. एकता मिजाल पशु याला आपण हा गिफ्ट देणारा स्पोर्ट्स शूज देतो आपण या व्यासपीठावर. महत्वाच्या मॅच मध्ये ड्राइव्ह करून कालच्या दिवसामध्ये एक झेल पकडण्यात आली होती ड्राइव्ह मारून. शरद भोईर आणि सुभाषजी पाटील साहेब आपल्या शुभास्ते हा गिफ्ट देत आहेत. खूप खूप अभिनंदन. आता फक्त पारितोषिके राहिलेले आहेत. 5वं 4थं 3य यस ते नंतर देऊ. आता वेळ झाली आहे पंचांचं स्वागत आणि सन्मानाची. मी तिन्ही पंचांचं नाव अनाउन्समेंट करतोय. सर्वप्रथम भाऊ पाटील फ्रॉम खारबाव, एक उत्कृष्ट पंच. जेव्हापासून ही संघटना सुरू झाली आहे, भाऊ पाटील यांनी पंचांच्या भूमिकामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करतोय. मी बंडू सरांच्या शुभास्ते हा सन्मान होईल. सन्मान स्वीकारताना भाऊ पाटील पंचांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर पिंपलास गावचे उत्कृष्ट पंच सुनील म्हात्रे सर आपण पुढे यायचं. उत्कृष्ट पंच सुनील म्हात्रे सर येत आहेत व्यासपीठावर. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. गेली 4 दिवस पंचांच्या भूमिकामध्ये अतिशय सुंदर अशी सन्माननीय सतीश भोईर आपल्या शुभास्ते सन्मान करतात. या स्पर्धेची मॅच फी आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह इथे दिला जात आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर लावा सर आपण या. मित्रांनो, चॅलेंज स्पोर्ट्स संघामध्ये नेहमी चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा लारा या नावाचा खेळ तुम्ही बघितलाच असेल. लारा पंच हे देखील गेले 10 वर्षापासून या भिवंडीमध्ये पंचांच्या भूमिकामध्ये आपलं काम करतायत. मी तर अमृत चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. लारा सर आपण पुढे जायचंय. लारा सरांचा इथे सन्मान केला जात आहे. त्यानंतर मित्रांनो, जरी हँडिकॅप आहे, आपल्या अपंगावर ज्याने मात केली, मात्र भिवंडी नव्हे, ठाणे जिल्हा नव्हे, पालघर नव्हे, शहापूर नव्हे, वाडा नव्हे, या संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याने एक्सपर्ट स्कोरर म्हणून एक चांगल्या स्पर्धेमध्ये काम केलंय, आमचे मित्र एक उत्कृष्ट गुणलेखक अल्पेश गायकवाड फ्रॉम पिंपलास यांचा इथे मान सन्मान इथे आपण इथे करत आहोत. अल्पेश आपण पुढच्या कार्यक्रमाकडे बोलणार आहोत. आमचे डीजे ऑपरेटर गणराज डीजे ऑपरेटर गणेश दादा पाटील आपण पुढे यायचंय. आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान करत आहोत या व्यासपीठावर. ज्याने चौकार षटकार विकेट नंतर देखील डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, आमच्या आवाजाची काळजी घेतली 4 दिवस, गणेश दादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक करतायत. दिलीप म्हात्रे साहेब आपण या पुढे आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. गणेश पाटील गणराज डीजे
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित्य आणलं 4 दिवस. स्वागत आणि सन्मान स्वीकारताना. त्यानंतर किंग ऑफ लाइटिंग प्रिन्स मूवीज, दूध का दूध पानी का पानी. प्रिन्स मूवी रवींद्र गुलवी इथे उपस्थित आहेत. मित्रांनो, भिवंडीचा पहिला क्रिकेटचा चेंडू जो आहे यूट्यूबच्या वाहिनीवर प्रिन्स मूवीज या वाहिनीवर दाखवणारे आमचे प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर रवींद्र गुलवी इथे उपस्थित आहेत. सन्माननीय दत्ता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. गेली 4 दिवस ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज या वाहिनीवर दाखवण्यात आली. रवींद्र गुळवी स्वतः हा सन्मान स्वीकारताना. आमचे मित्र मनोज ठाकरे डे नाईट स्पर्धा सुरू आहे, त्या स्पर्धेसाठी नक्कीच ते गेलेले आहेत. नंदकुमार डेकोरेटर प्रोप्रायटर आपण या पुढे, आपला देखील आम्ही सन्मान करत आहोत या व्यासपीठावर. मंडप अँड डेकोरेटरचे प्रोप्रायटर आपण या पुढे. ठीक आहे, काही हरकत नाहीये. आहे का कारण नक्की चरण आहे इथे, चरणचा सन्मान करूया आपण. रामशेठ चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे चरणचं. मंडप अँड डेकोरेटर आणि मित्रांनो एक रील स्टार आहे ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेलं आहे. त्याची रील या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्तम आणि उत्कृष्ट समालोचन केलं असं या ठिकाणी संदेशजी नाईक साहेब, संदेशजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. मी आदरणीय शामशेड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संदेशजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपल्या आवाजाने, आपल्या या ठिकाणी बहारदार शैलीने सगळ्यांचं आपण मनोरंजन केलं, त्याबद्दल आदरणीय शामशेड यांच्या वतीने आणि जय हनुमान क्रिकेट क्लब सरवली यांच्या वतीने आपलं या ठिकाणी यथोचित सन्मान केलं जात आहे. संदेशजी पाटील कार्य आपल्या हातात होत राहून आपल्याला या ठिकाणी सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा माईक मी आपल्या हातात देतो. धन्यवाद. पुढील आपण या सर्वांचं स्वागत सन्मान झालेला आहे. चुकून जर कोणाचा स्वागत आणि सन्मान राहिला असेल या स्पर्धेचे आयोजक दिलगिरी व्यक्त करतायत. आणि आता नक्कीच पुढे बोलूया आपण. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये क्रमांक 5व्या पर्यंत ट्रॉफीज ठेवण्यात आलेल्या आहेत. 5वा संघ अर्थातच 5वे विजेता आई गावदेवी भादवड टीम संघ ठरलेले आहे. त्या संघाचा कोणी प्रतिनिधी जर आला असेल तर आपण व्यासपीठावर यायचे. यश संतोष तरे आहेत, ज्ञानदेव चौधरी साहेब, विष्णू भोईर, सतीश भोईर आणि दिलीप मात्रे. आपण चौघांनी जागेवर उभं राहायचं आणि पारितोषिक आपण ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. 5वा क्रमांक जातोय आई गावदेवी भादवड या संघाला. टाळ्या झाल्या पाहिजे भादवड संघासाठी, खूप मेहनत त्या संघाची या स्पर्धेमध्ये देखील. त्या संघाला देखील कॅश प्राइज आणि ट्रॉफी चतुर्थ पारितोषिक. संघाचं नाव आहे अमर स्पोर्ट कासने. नाना गोंदली इथे आहेत. आपण या व्यासपीठावर आपल्याला ही ट्रॉफी इथे व्यासपीठावरून दिली जाईल. चतुर्थ पारितोषिक भगवान चौधरी, दत्ता पाटील, नंतर मित्रांनो तृतीय पारितोषिक सेमी फायनलच्या मॅच मध्ये थोडंसं मन दुखावलं सर्व क्रिकेट रसिकांचं.
मात्र तुम्ही करून दाखवलं, जिद्द दाखवली तुमची. सकाळपासून बॅक टू बॅक तिसरा सामना खेळला आपण. संघाचं नाव आहे जय वेताल कोपर संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिकचा हकदार. आपण या व्यासपीठावर यायचंय. विनायक सोता येत आहे, संदीप येत आहे. नक्कीच येथे आपण देत आहोत कोपर संघाला शरद भुईर साहेब आणि जावई आणि सुभाष पाटील, राहुल भाऊ सोता आपल्या सुभाषते ही ट्रॉफी देत आहेत. कॅश प्राइज देत आहेत. करसनजी ठाकरे साहेब स्वतः पारितोषिक देणार आहेत. जोरदार टाळ्या वेताळ संघासाठी. काय क्रिकेट खेळलं. आता सेमी फायनलमध्ये थोडंसं निराश केला. धन्यवाद डीजे. पाहुण्यांचा आभार. संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा येणाऱ्या स्पर्धेसाठी. त्यानंतर मित्रांनो उपविजेता संघ ठरले आहे तो म्हणजे जय बजरंग कारिवली टीम. रवी पाटोले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. ठाणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस आपण या व्यासपीठावर साहेब आपण आपली उपस्थित दाखवावी इथे. आणि मी श्याम मामा आपणास विनंती करतोय की आपण साहेबांचा आपण सन्मान करायचा. श्याम मामा चौधरी आपण आपल्या शुभास्ते करायचं. जरी 2025 मध्ये जय बजरंग कारिवली संघ चॅम्पियन बनली नाहीये मात्र येणाऱ्या स्पर्धा अजूनही आहेत. उपविजेता संघ ठरलाय जय बजरंग कारिवली. ही ट्रॉफी आपण पाहुण्यांच्या शुभास्ते देणार आहोत. सन्माननीय करसन ठाकरे शिक्षण महर्षी साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे यावी त्याचबरोबर शरददादा भुईर आमचे बाबा लक्ष्मण चौधरी जावई हे देत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा हा पारितोषिक हे पाहू शकता. कॅश प्राइज आणि ट्रॉफी इथे दिली जाते. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन जय बजरंग कारिवली. आपले प्रयत्न अजूनही तुम्ही बुलंद ठेवा. येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरावा हीच अपेक्षा इथून तुम्हाला शुभेच्छा देत आहेत आम्ही. खूप खूप अभिनंदन. आता सर्व पाहुण्यांनी जागेवरच उभं राहायचं. 2च बक्षिसं राहिलेली आहेत. यानंतर चाचणी स्पर्धेमधील एक ट्रॉफी देणार आहोतच. मात्र कारिवली संघाचा फोटोग्राफ होऊ द्या थोडंसं. पाहुण्यांच्या सोबत जय बजरंग कारिवली टीम फोटोग्राफ करताना एक आठवण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना. उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेची आठवण जय बजरंग कारिवली संघाने द्वितीय पारितोषिक पटकवलेला आहे. उपविजेता संघ खूप खूप अभिनंदन. पाहुण्याने जागेवर उभं राहायचंय. मित्रांनो या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा पारितोषिक आहे ती म्हणजे स्पोर्ट्स सायकल. मालिकावीर ट्रॉफी आहे, गिफ्ट हॅम्पर आहे आणि खेळाडू कोण असेल, खेळाडू कोण असेल ज्याने 10 विकेट घेतल्यात 50 धावा बनवलीत या स्पर्धेमध्ये. संघाचं नाव आहे जय बजरंग कारिवली आणि खेळाडूचं नाव आहे संदीप पाटील. ठरला आहे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि चाचणी स्पर्धेमध्ये देखील एक अभिषेक 16 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आहे उत्कृष्ट गोलंदाजाची जी फ्रेम होती रवींद्र गुरुनाथ तरे सरांच्या माध्यमातून देण्यात आली होती ती देखील आपण द्यायची आहे.
ही संदीप पाटील आपण द्यायची आहे. ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिली जाते. मी सर्व व्यासपीठाला विनंती करतो आपण हात लावायचा सर्वांनी. स्पर्धेतील सर्वात मोठा पारदर्शक मालिकावीर संदीप ठरलाय. जय बजरंग कारिवली टीम संघाचा खूप खूप अभिनंदन. आणि चाचणी स्पर्धेमध्ये एक सुंदर अशी फ्रेम पशु एकता मेजर प्रशांत मालिकावीर आपण ठरलं होतं त्या स्पर्धेमध्ये आपली एक फ्रेम बाकी आहे अभिषेक सोळ्याची ती घेऊन आपण जायचं आहे. या व्यासपीठावर या आपण प्रशांत म्हात्रे चाचणी स्पर्धेमधील ही पारितोषिक आहेत ती आपण देतोय. प्रशांत म्हात्रे यांना मालिकावीरची ही फ्रेम रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. शिक्षण सेना अध्यक्ष रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही प्रशांत म्हात्रे हे घेत आहेत. अभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण पाहतोय. थँक्यू. आई गावदेवी भादवड टीम संघाचा लालचंद तरे हा उत्कृष्ट फलंदाज ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि ही ट्रॉफी जी फ्रेम आहे अभिषेक सोहळ्याची ती रवींद्र तरे सरांनी दिली होती आम्हाला. श्यामशेठ चौधरी साहेब स्वतः देत आहेत आणि लालचंद तरे यांना ही आपण देत आहोत. त्यानंतर मित्रांनो वेळ झाली आहे. एकच आवाज सध्या तरी 2025 मध्ये लागोपाठ आताच याच हप्त्यामध्ये जास्त दिवस देखील प्रॅक्टिस नसेल झाली मात्र याच हप्त्यामध्ये दुसरा मान पटकवला आहे. शेरोबाकोन चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2025 संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने मुख चषक 2025 ही स्पर्धा ही मालिका झालेली आहे आणि त्याच्यावर नाव कोरलेलं आहे शेरोबा कोण संघाच्या. सर्व संघाने खूप खूप अभिनंदन त्या संघाचं. या चालू हप्त्यामध्ये दुसरा मान मिळवलेला आहे कोणगावच्या सर्व खेळाडूने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप सारी शुभेच्छा आहेत. असंच खेळत राहा, असंच आपल्या गावाचं नाव उंच करा. या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेब इथे तुमची रजा घेते. कार्यक्रम समाज आलाय.